हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा सेकंड पार्ट आहे कोकणचा कणकवलीचा. आणि मस्त आराम केला आहे दिवसभर आणि आम्ही असंच जरा फिरायला जातो आहे. हा कारण की इथे लगेच दुपार होते, लगेच सकाळ होते आणि आम्ही सकाळी आल्यामुळे खूप जास्त आराम केलेला, तर म्हणालो जरा फिरून येऊया. सो तुम्हाला पण थोडं बघायला भेटेल माझं गाव. हाय पोहतोय. अरे बापरे, कसा आहे तू? अरे बोल, अरे बोल. अरे बापरे, दगड घेतलाय कोणाला मारायला? तुला तुझ्या गावाबद्दल काय बोलायचं आहे? किती बोर आहेस रे तू. माझ्या व्लॉग मध्ये जरा काहीतरी चांगलं बोल, लायकीचं. मस्त वाटतोय ना सूर्य, छान. कुठे कुठे जायचं? पायखडा. ओके. अजून काय माहिती तुझ्या गावातली जी तुला काहीच माहिती नाही? माहिती आहे, तुम्ही एवढ्या वर्षानंतर आलो. हे किडनी स्टोनचं झाड आहे? असू शकतं का, आयडिया तर नाही. नाही नाही. दुकानात आलेली थोडंफार सामान घ्यायला आणि इथे माझ्या ह्या आजी सासू आहेत. शेकोटीचा शेक घेत होतो आम्ही. खरं बोलू तर थंडी एवढी फार काही नव्हती, पण शेकोटीची ऊब घेताना, शेकोटीचं शेक घेताना खूप मस्त वाटत होतं. आपल्या मुंबई शहरात तर हे पॉसिबलच नाही म्हणा. गुड मॉर्निंग. सो आमची सकाळ आज लवकर झाली आहे. मुंबईला आमची सकाळ 9 किंवा 10 वाजता होते, पण इथे काय 5 वाजता उठलो आपण. 5 वाजता उठलो, माहिती नाही. आम्ही 5 वाजता उठलो वाटतं. आणि ते मला ॲक्च्युली शूट करायचं होतं सकाळचं, पण पाणी आलेलं आणि आमचे उद्याचे कपडे पण धुवायचे होते, त्यामुळे मग ते राहून गेलं. आणि आजचा दिवस आमचा जाणार आहे, जी कुलस्वामीचं मंदिर आहे तिकडे आम्ही दर्शन करायला जाणार आहोत.
आणि अजून काय आहे आज आपलं? बस ना, एवढंच आहे ना. हो. आणि सकाळचं ॲक्च्युली दाखवायला पाहिजे होतं ना आपण. हो. मस्त, जरा मस्त वाटलं असतं. आणि इथे हा सूर्य मस्त पाठीमागे उगवलाय. ते आणि सगळं घनदाट जंगल आहे. नवल काय वाटत होतं माहिती आहे मला, की आपण जेव्हा 5 वाजता उठलेलो ना, तेव्हा सूर्य उगवला नव्हता, चंद्र होता. वरतीच चंद्र होता, उगवला नव्हता सूर्य तेव्हा. हे सगळं घनदाट जंगल इकडनं पुढे. ते व्हिडिओमध्ये टाकलंय मी ते. हे आहे माझ्या कुलस्वामिनीचं मंदिर. आणि मी ट्राय करते की जात राहीन, पण काही कारणामुळे जमत नाही. आणि हा जो कुत्रा दिसतो आहे ना, कुत्रा आहे का कुत्री एवढं मी नाही ओळखलं. पण जेव्हा आम्ही दोघं पाया पडायला तिकडे गेलो ना, मी आणि अजिंक्य, लिटरली आमच्या समोरच, म्हणजे मी खाली गुडघ्यावर होती आणि माझ्या समोरच आला तो कुत्रा. आणि त्याला मग आम्ही बिस्किट वगैरे भरवलं. आणि आमची आजीच असं बोलत होती की देवीने तुम्हा दोघांना आशीर्वाद दिला करून. आशीर्वाद देवांचा कायम सोबतच आहे. आणि ह्याची जाणीव मला प्रत्येक क्षणाला होते. हा कुठलाही पिक्चरचा डायलॉग नाहीये. पण मी लहान असल्यापासून मला हेच वाटतं की देवांचे आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी आहे. आणि आशीर्वाद नाही तर स्वतः देव माझ्यापाशी नेहमी उभी आहे. माझी कुलस्वामिनी जी काही आहे, ती माझ्या पाठी नेहमी आहे, असं मला नेहमी वाटतं. आणि ते खूप खरं आहे. आणि लिटरली त्या कुत्र्याला आम्ही एवढं सगळं देऊन, म्हणजे एक बिस्किटचा पुडा दिलेला आणि तो खायला घातलेला. आणि ते देऊनही तो आमच्या पाठी आलेला. माया माणसांना लावावी की जनावरांना लावावी, हा तर प्रश्नच पडतो. एक वेळेस जनावरांना लावली तर ते आपल्या पाठीशी तरी असतात, पण माणसांना लावली तर तुम्हाला माहितीच आहे ह्याचं उत्तर काय आहे. खूप सुंदर परिसर होता मंदिराच्या आजूबाजूला. मी गेल्या वर्षी गेलेले होते, पण तेव्हा माझे व्लॉग नव्हते चालू. त्याच्यामुळे मी हे आज तुम्हाला मंदिर दाखवते आहे. श्री भैरवनाथ प्रसन्न करून त्याचं नाव आहे. आणि आमची कुलस्वामिनी आहे भैरी भवानी. मागे मागे आली गुंडू. चला चला, घडी येते, घडी येते तू. हा, घडी येणार. कुठे येते घडी? येते, चल ये. परत भेटला तू, कसा आहे? बोल, बरं आहे? आज दगड नाही तुझ्याकडे? आज दगड नाही का? आज वानर नाही आली? मंकी आलेली की नाही? नाही आलेले, आता येतात ते आमच्या पाठी आहेत.
आणि नातू आहे. अच्छा. येतो घरी. मी 15 वर्षांनी आलो त्यामुळे चल ना. खूप वर्ष. गो छेडवा, काय करतस? पण सॉफ्ट करतोय. तू ते कट कर ना. हे बघ, हे बघ, हे वालं. गिफ्ट कापायची नाही. ही होती आजीची मनीम्या. ही आम्ही जे खाऊ ते सगळं तिला पाहिजे होतं, इवन भाकरी सुद्धा. आणि आम्हाला काही कारणामुळे निघावं लागलं कोकणातून. माझे पिंपल्स तर काय जातच नव्हते म्हणा. आणि आमचं एक काही अर्जंट काम असल्यामुळे गावातही काम होतं आणि मग मुंबईला येऊनही काम होतं. तर त्याच्यामुळे आम्हाला 2 दिवसात निघावं लागलं. मी खरंच खूप जास्त थकलेले, खूप जास्त. कारण की मला हेल्थ इश्यू पण होत होता. म्हणून मग आम्ही लवकर निघालो. आणि तशी भूक काही जास्त लागली नव्हती कारण घरातून जेवूनच निघालेलो. फक्त एवढंच होतं की ऊन होतं थोडंसं. त्याच्यामुळे थोडं कोकम सरबत पियालो. प्लॅटफॉर्मवर खूप अतिशय कोकम सरबत भेटतं आणि ते पण आपल्या कोकणातलं. खूप मस्त असतं ते. तुम्ही एकदा गेलात त्या प्लॅटफॉर्मवर प्लीज ट्राय करा. आणि मी पहिल्यांदा आयुष्यात सूर्याची अशी किरणं पाहिली, जी आपल्या मुंबईत कदाचित मी नाही पाहिली आहे. आणि हे खूप सुंदर दृश्य होतं तिथे. तुम्हाला दिसतात ती किरणं? सेम तशीच किरणं होती. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. सो की आम्हाला ट्रेन खूप खाली भेटली आणि आम्ही फक्त जनरलची तिकीट काढलेली आणि ट्रेन इतकी खाली होती ना, की झोपूनच आलेलो आम्ही. आणि मला खूप जास्त आनंद होत होता. माझा आनंद तुम्ही बघू शकता. कारण की पूर्ण ट्रेन खाली असल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो. कारण की ही 4 तासाची जर्नी नसते, एक 12-15 तासाची जर्नी असते. आणि ॲज युजुअल नेहमीप्रमाणे अजिंक्यची पूर्ण तयारी असते, की हे असं असायला पाहिजे, हे तसं असायला पाहिजे. सामान वगैरे तोच ठेवतो, सगळ्या गोष्टी तोच करतो. आणि रात्रभर तो झोपला नाही. कारण की त्याला ट्रेनमध्ये झोपायला आवडत नाही. खिडकीजवळच होता तो फोनवर बघत. आणि एक काका होते आमच्यासोबत, त्यांच्यासोबत गप्पा मारत होता तो. काका झोपले, पण तो तर जागाच होता. दोघांच्या गप्पा चालू होत्या. पण मी इतकी खुश झालेली ना, की मी झोपून गेली. मी म्हणालेली त्याला, की "तुम्ही काय ते बोला, मी झोपून जाते माझी." एवढ्या जोरात गाणं लावलेलं भैयानं. गेलेले होते तिघे पण. आणि खाली उठताना म्हणतात माफ करू. तिथेच माफी मागत होते. मी म्हणलं कमी आवाज करा. त्यांनी जादा वाढवला. तिथे बसलेले काय? माझं तोंड बघून असं वाटतंय, की 10 दिवसांची झोप मी पूर्ण केली आहे. इतकी गाढ झोपून गेलेली मी. आणि मग उतरलो आम्ही वसईला. मला तर जास्त कोकणापेक्षा आपल्या वसईतच थंडी वाटत होती. आणि हे चालताना अजिंक्यने व्हिडिओ काढली आणि त्याच्यामध्ये मला त्याने 100 नावं ठेवली. पेंग्विन, बदक हे सगळं. ऑटोमध्ये खूप चार्जेस सांगत होते. त्याच्यामुळे मग अजिंक्यने लगेच रॅपिडो केली. कारण की रॅपिडो कमी रेंजमध्ये होतं आणि ऑटोवाले जास्त सांगत होते. आणि प्रायव्हेट ऑटो असल्यामुळे त्या लोकांना वाटतं की जे सांगू ती अमाउंट देऊ, पण असं काही नाही आहे. रॅपिडोवाले कमी घेतात. आणि बिल्डिंगमध्ये येताच कुत्र्यांनी स्वागत केलं. कारण की सकाळी आम्ही 5:30ला उतरलेलो, तर कुत्र्यांनी स्वागत केलेलं. आणि ते अजिंक्य अंघोळ करून आणि मस्त खाऊन पिऊन आरामात झोपला. मुलांचंच असतं, खावा पिवा आणि झोपून जावा, नो टेन्शन. आणि मी मस्त अंघोळ करून, घरचं काम करून, कारण की मेन तर माझी झोप झालेली. तर मस्त आवरून, मस्तपैकी पूजा केली आणि खूप जास्त फ्रेश वाटत होतं.
मग दुपारी हे लोक सगळे माझा फर्स्ट व्लॉग बघत होते. सो कसं वाटलं तुम्हाला माझं गाव? हे ॲक्च्युली आहे अजिंक्यचं गाव आणि आम्हाला जास्त एक्सप्लोअर करता नाही आलं कारण आमच्याकडे टाईम खूप कमी होता आणि आम्हाला मुंबईला पण यायचं होतं आणि आम्हाला अजून जास्त एक्सप्लोअर करायचं होतं ठिकाणे, पण टाईम कमी असल्यामुळे आम्हाला नाही भेटलं तेवढं जायला. पण जेवढं शक्य होतं, जेवढं बाहेर पडता येत होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मला पर्सनली ना तिथे चूलवर पण जेवण करायचं होतं. चुलीवर जे जेवण करतात ना, भाकरी वगैरे, ते सगळं करायचं होतं, पण नाही भेटलं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम जर गेली तर मी ते पक्का करीन, कारण की मला चुलीवर जेवण करायला शिकायचं होतं. कारण की आपण नॉर्मल गॅसवर जेवण करतो, पण चुलीवर जेवण करण्याची मजा वेगळी असते आणि तो बॅलन्स ठेवावा लागतो की आग कमी होते, जास्त होते, जेवण करपतंय का, व्यवस्थित शिजतंय का, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करायला शिकायला भेटतं. ते मला ॲक्च्युली करायचं होतं. मला सेकंड शेण चारवायचं होतं, मला ते शिकायचं होतं आणि मी खूप लहानपणी ते केलं आहे. म्हणजे मे बी 3रीला असताना माझ्या आत्याच्या गावी गेलेली रत्नागिरीमध्ये. केलं आहे इन द सेन्स ते बघितलं आहे आणि असंच हातबीत लावलेला आहे, तर ते मला आत्ता एक्सपिरियन्स करायचं होतं. कारण की आधी आपण लहान होतो तेव्हा काही जास्त कळायचं नाही, पण आता गोष्टी कळत आहेत. तर हे सगळं मला एक्सपिरियन्स करायचं होतं, शिकायचं होतं. बट ठीक आहे, नाही करता आलं. बट नेक्स्ट टाईम जर कोकणात गेली तर पक्का मी ते सगळं करीन. आणि फर्स्ट आम्ही रिझर्वेशन नव्हतं केलेलं. आम्हाला ॲक्च्युली अजिंक्यला एक कामासाठी जायचं होतं गावी आणि खूप अर्जंट आणि खूप महत्त्वाचं काम होतं. तर त्याच्यामुळे आम्ही गावी गेलेलो 1-2-3 दिवसांसाठी आणि आम्हाला रिझर्वेशन, ऑब्व्हियसली आपल्याला रिझर्वेशन एवढ्या लवकर नाही भेटत. तर आम्ही अशीच नॉर्मल जनरल तिकीट काढलेली आणि होपसो ती पूर्ण ट्रेन खाली होती जातानाही आणि येतानाही. येताना तर आम्ही झोपूनच आलो म्हणा, मी तर झोपलेली, अजिंक्य झोपत नाही. तर येताना आम्ही असंच आलो. सो प्रवास खूप सुंदर झाला आणि खाणं पिणं पण खूप सुंदर झालं तिकडे. आणि खाणं पिणं म्हणजे मी स्वतःच बनवलेलं जेवण वगैरे, तर खूप छान झालं. असं काही नाही की गावाला होतं म्हणून कमी जेवलं वगैरे, व्यवस्थित जेवण वगैरे झालं. आणि मी गेल्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की नेक्स्ट व्लॉग असा काहीतरी वेगळा असेल आणि मला माहिती पण नव्हतं की आम्ही कोकणात लवकर जाणार आहे ते. तर हा होता व्लॉग माझा आणि तुम्हाला आवडला असेल कोकणचा व्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.